नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। बाहेर पाऊस खूप पडत असला की काहीतरी गरमागरम खावं असं वाटतं। त्यात प्रामुख्याने आपण भजी बनवायचा प्लॅन ठरतो, चहाबरोबर भजी। आणि आज मी असेच एक्स्ट्रा क्रिस्पी भजी बनवून दाखवलेले आहेत। तर हे छिलका डाळ भजी आहेत। तर कांदा भजी, बटाटा भजी असे भजी तर आपण नेहमी बनवतो, पण आज अतिशय एकदम क्रंची क्रिस्पी अशी होणार आहे हे मी छिलका मूग डाळ भजी बनवली आहे। आवाज ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की हे भजी किती क्रिस्पी बनले आहे। तर हे भजी बनवण्यासाठी मी 1 कप मूग डाळ घेतलेली आहे, म्हणजे एक छोटी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। ही आता सालीसकट जी आपली हिरवी मूग डाळ मिळते ती घेतलेली आहे, छिलका मूग डाळ। तर ही मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि 2 तास ही मी पाण्यात भिजत ठेवणार आहे। 2 तासानंतर ही छान अशी मूग डाळ भिजलेली आहे। आता यातलं जे पाणी आहे ते मी पाणी काढून टाकणार आहे आणि ही जी डाळ आहे ती मी मिक्सरच्या एका जारमध्ये ट्रान्सफर करून यामध्ये मी चवीनुसार, म्हणजे जेवढं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार मी 4 ते 5 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडं आलं टाकून मी हे जाडसर वाटून घेणार आहे। आता ही डाळ अशी ही वाटून झालेली आहे। आता मी एका मिक्सिंग बाउलमध्ये ही डाळ काढून घेते। यामध्ये मी अगदी पाव चमचा जिरे पावडर टाकलेली आहे। त्यानंतर 1 टीस्पून मी चिली फ्लेक्स टाकलेली आहे। चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता किंवा हिरवी मिरची जरी वापरायची तर हिरवी मिरची पण टाकू शकता एक्स्ट्रा जर तुम्हाला हवी असेल तर। आणि यामध्ये मी 1 टीस्पून धने पावडर टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकलं आणि हे परत छान मिक्स करून घेऊया। यात आता मी भरपूर अशी कोथिंबीर पण टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेते। आता भज्याचे मिश्रण आपलं असं हे तयार झालेलं आहे। आता नॉर्मल आपण कांदा भजी किंवा बटाटे भजी करताना ते थोडंसं घट्ट असतं, पण हे थोडंसं भिजवलेली डाळ असल्यामुळे यात थोडंसं ही असं थोडंसं एकदम सेमी थिक असं हे मिश्रण बनतं, म्हणजे जास्त घट्ट बनत नाही। त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने मी हे गरम तेलात असे भजी सोडून देणार आहे आणि छान असे हे भजी जे आहे ते आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचे आहे। कदाचित याआधी पण तुम्ही असे हे मूग डाळीची भजी बनवली असतील, पण ही जी मी मूग डाळ यात वापरलेली आहे ती मी सालीसकट घेतलेली आहे। तर नक्की तुम्ही हे असे सालीसकट मूग डाळ घेऊन ही भजी बनवून बघा। हे सालीमुळे काय होतं की अजून यांचा क्रिस्पीपणा जो आहे या भज्यांचा तो वाढतो आणि अतिशय छान असे हे क्रिस्पी भजी तयार होतात। आणि याच पद्धतीने हे सगळे भजी आपण बनवून घेऊयात आणि मस्त असे तुम्ही स्नॅकमध्ये किंवा रात्री जेवणासाठी पण साईड डिश म्हणून हा भजीचा बेत बनवू शकता। तर या पावसाळ्यात ही नवीन छिलका मूग डाळ भजी नक्की बनवून बघा। आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या चटपटीत झटपट होणाऱ्या टेस्टी रेसिपीसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग परत पुन्हा भेटूया अशाच एका मस्त मजेदार नवीन चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही पण असेच नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा।